महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 1 अंतर्गत जप्त केलेला मुद्देमाल तक्रारदारांना परत देण्याचा उपक्रम राबवण्यात आलाय। या उपक्रमाअंतर्गत सुमारे 6,58,00,000 रुपयांचा मुद्देमाल संबंधितांना सुपूर्द करण्यात आलाय। हा कार्यक्रम मीरा रोड पूर्व येथील गीताई हॉलमध्ये 9 मे 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता पार पडला। यावेळी पोलीस आयुक्तालय निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्तालय दत्तात्रय शिंदे, परिमंडळ 1 चे पोलीस आयुक्तालय तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली 8 वाहने, 1533 ग्रॅम सोने, 2700 ग्रॅमपेक्षा अधिक चांदी, 48.34 लाख रुपयांची रोख रक्कम, 100हून अधिक मोबाईल फोन तसेच 11 लॅपटॉप, संगणक साहित्य असा एकूण 6.58 कोटी रुपयांचा अधिक किमतीचा मुद्देमाल परत केला। गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून न्यायालयीन प्रक्रियेनंतर जप्त माल तक्रारदारांना परत देणे ही पोलिसांची महत्त्वाची जबाबदारी आहे। या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। दरम्यान हरवलेला किंवा चोरीला गेलेला माल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। मोबाईल, रोख रक्कम आणि दागिने परत मिळवल्याने अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला। या उपक्रमातून पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला की गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सोबतच तक्रारदारांना न्याय मिळवून देणे ही तितकेच महत्त्वाचे आहे। आज 1 मेच्या निमित्तानं मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत आणि परिमंडळ 1 यातील सर्व पोलीस स्टेशनचा मुद्देमाल संबंधित फिर्यादीला परत देण्याचं एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम इथं राबवला गेला आहे। आज विविध प्रकारचा एकूण 4,82,00,000 एवढ्या किमतीचा मुद्देमाल सर्व फिर्यादींना परत करण्यात आलेला आहे। गुन्ह्यांचा शोध करून गुन्हेगारापर्यंत पोहोचणं आणि चोरीस गेलेली मालमत्ता परत मिळवून ती फिर्यादींना देणं हे मूलभूत काम पोलीस दलाचं आहे आणि ते पोलीस खात्यामधील सर्व अधिकारी अंमलदारांना जॉब सॅटिस्फॅक्शन देणारं महत्त्वाचं काम आहे। याशिवाय या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांना सायबर क्राईम, नार्कोटिक ड्रग्ज, आर्थिक गुन्हे आणि रस्ताविषयक रस्ते सुरक्षा या अनुषंगानं सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत। आपण येणाऱ्या काळामध्ये मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामध्ये एक सेफ सिटी निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवून सर्व नागरिकांच्या सहकार्यानं, त्यांच्या सहभागातून ही उद्दिष्ट साध्य करू अशी अपेक्षा आहे। या तुमच्या सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणत्याही ठिकाणी सायबर क्राईम घडल्याबरोबर त्यांनी सुरुवातीचा काळ जो आहे तो गोल्डन अवर असतो। त्या काळामध्ये 1930 या सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलच्या हेल्पलाईनवरती तातडीनं माहिती द्यावी। याशिवाय कुठल्याही ठिकाणी मादक द्रव्याबद्दल किंवा रस्ते अपघाताबद्दल माहिती असल्यास माहिती मिळाल्याबरोबर नागरिकांनी 112 या नंबरवरती आम्हाला कळवावं, जेणेकरून आम्ही तातडीनं उपाययोजना करू आणि नार्कोटिक ड्रगच्या अनुषंगानं पूर्णतः नियंत्रण मिळवणं आणि रस्त्यावरती सुरक्षा निर्माण करण्याची आपण कारवाई करू।